हे कोणाचे पोपट आहेत परमवीर सिंग हे सगळ्यांना कळतं आहे। त्यामुळे जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी जाणून बुजून भाजप हे कृत्य करताय। सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी 100 कोटीचा आरोप लावला यांनीच बयान दिला, या परमवीर सिंगने ज्याचं तुम्ही नाव घेता, की मला नेमकं हे 100 कोटीचे आकडे मला माहिती नाही, हे यांनी कोर्टात बयान दिलेलं आहे। तर अशा माणसाचं बयान बाहेर येत असेल आणि कोर्टामध्ये हवा गोल झालेली होती, अशा माणसाचं बयान तुम्ही कुठलं ग्रहित पकडता? महाराष्ट्रामध्ये हा जो इश्यू आहे अनिल देशमुख, फडणवीस आणि आता त्याला परमवीर सिंग कधी वाजे, याच्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्रात महत्त्वाचे आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची सगळी पिकं नाहीशी झाली, गरिबांची घरं पडली, सरकारचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। लोकांचं जगणं मुश्किल आहे, गावामध्ये चालायला रस्ते नाही, गड्डे पडलेले आहेत, हायवेवर गड्डे पडलेले आहेत, पोलीस भरती चाललेली आहे पावसामध्ये, त्या लाडक्या बहिणी कशा पाण्यामध्ये दिसतात आहेत, कसं त्यांचं राहणीमान आहे तुम्ही पाहताय। मुंबई शहरात नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे। ज्या पद्धतीनं हे महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था नसलेलं राज्य झालं, गुजरात धार्जनी झालं, त्याच्यावर लक्ष नाही, पण या पद्धतीच्या भूमिका मांडून महाराष्ट्रातले प्रश्न डायव्हर्ट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर अशा माणसाला किंमत द्यायचीच नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांना आणि मला अडकवण्याचा प्रयत्न हा त्यावेळेला सरकारच्या मार्फत होत होता, गुन्हे देखील माझ्यावर ठाण्यामध्ये दाखल केले असं देखील ते म्हणत होते। मला एक बोलायचं ना, तुम्हाला कोर्टात संधी मिळाली होती ना, कोर्टात का तुम्ही आपल्या बयानांना मागे झाले? 100 कोटीचा पुरावा द्यायला पाहिजे होता ना, तुम्हीच आरोप लावला होता ना। त्याच्यामुळे या पद्धतीचं आणि त्याच्यानंतर कुठं गायब झालेत, कोणाच्या स्वाधीन होतात, कोण तुम्हाला केंद्र सरकारमध्ये, कोण तुमच्या कोणी तुमच्यावर तुम्हाला कसं लपवलं होतं, तुम्हाला कोणत्या देशात कोणी पाठवलं होतं ते पण सांगायला पाहिजे ना। हे आता घोरपड गेली आणि फरकडच्या मागे धावणारी ही व्यवस्था जी आहे, याच्यावर फार काही तुम्ही पण मीडिया लक्ष घालू नका असं आमचं मत आहे। राज ठाकरेंचा दौरा सुरू आहे, त्या राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या भेटल्यात, त्यांचं असं म्हणणं आहे की मोदींची सुपारी घेऊन राज ठाकरे दौरा करतात। मला कुठलाही त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, त्याच्यामुळे तो विषय नाही। आज अनुसूचित जाती जमातीच्या तुमच्या सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली की पण सुप्रीम कोर्टानं जो SC STच्या रिझर्वेशन संदर्भात जो निर्णय घेतला आहे, बायफर्केशन करा जेणेकरून बाकीच्यांना लाभ मिळेल, तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कसं बायफर्केशन करणार का? तुमचं सरकार आल्यावर का काय भूमिका असणार आहे? बघा, सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठलीही स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळे राज्यांना जे अधिकार बायफर्केशनचे दिलेले आहेत त्याच्यामध्ये जातीवादी व्यवस्था एखाद्या राज्यामध्ये सत्तेत असेल, ती व्यवस्था कशी कोणाला भांडवेल हे आज कळायला कारण नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि मागासवर्गीयांसाठी दिलेली आरक्षण व्यवस्था, या व्यवस्थाच मनुवादी व्यवस्थेला, केंद्रातल्या सरकारला संपवायची आहे आणि जे काही देशाचे प्रधानमंत्री मीडियाच्या माध्यमातून बोलतात, जेव्हा लोकांसमोर या गोष्टी येतात, त्याच गोष्टी कोर्टाच्या माध्यमातून पुढे येत असतील तर हे विचार करायची वेळ आहे। हा संशोधनाचा प्रकार आहे। कोर्टाच्या दिलेल्या निर्णयाबद्दल मला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही, पण एक गोष्ट त्या ठिकाणी आहे की कोर्टाने त्याच्यामधलं अजूनही स्पष्टता पुढे आलेली नाही आहे की वर्गीकरणाची काय व्यवस्था राहील। त्याच्यातला कोर्टाचा निकाल आम्ही सगळा वाचलेला आहे, त्याच्यात पुन्हा स्पष्टता आलेली नाही। कोर्टाने त्याच्यामध्ये पुन्हा रिव्ह्यू करावा आणि हा जो मागासवर्गीयामध्ये आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, OBC भटके विमुक्त जाती असतील, त्यांच्यामध्ये जे काही भांडणाची कृती आता सुरू झालेली आहे ती मान्य कोर्टानेच मध्यस्थी करून त्याच्यातून स्पष्टता द्यावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। केंद्रातल्या सरकारकडून आम्हाला काही आम्हाला न्याय मिळेल असं काही वाटत नाही, कारण की मान्य कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर
प्रधानमंत्री त्याच्यावर काही बोलायला तयार नाही. ते मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहे असं ते सांगतात. ते ओबीसी राहिले असते तर याच्यावर तातडीनं संसद चालू होती, त्याच्यावर कुठली तरी प्रतिक्रिया त्यांनी दिली असती आणि मागासवर्गीयामध्ये बहुजनांमध्ये कुठले भांडण होऊ नये याची काळजी नरेंद्र मोदींनी घेतली असती. पण मला नाही वाटत की ते ओबीसी आहेत की नाही, आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. नाही, पण महाराष्ट्रात अभंगकडे वर्गवारी करा जी आंदोलनं होत आहे तर आणि त्यावेळेला एकाच व्यक्तीला किंवा एकाच समूहाला हा लाभ मिळतोय अशी ओरड होते. आणि मी तुम्हाला तो मुद्दा नाही मी सांगत आहे, बिलकुल त्याच्यामधला बदल अपेक्षित आहे. पण तुम्ही सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय वाचलात त्या निर्णयामध्ये कुठली स्पष्टता नाही. ही जिथपर्यंत स्पष्टता येत नाही तिथपर्यंत एखाद्याने त्याचा अर्थ वेगळा लावला आणि वेगळंच केलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आपसातले भांडणं होतील, राज्यामध्ये राज्यातलं कायदा सुव्यवस्था बिघडेल ही भीती आम्हाला आहे. म्हणून आम्ही सांगितलं की सुप्रीम कोर्टाने याच्यातली स्पष्टता द्यावी. निकाल दिला, त्यांना अधिकार आहे. पण अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये विदाऊट स्पष्टतेनं या पद्धतीचा निर्णय पुढे यावा आणि त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये वाईट व्हावेत ही भूमिका त्याच्यात नसावी. कारण की याच्यामध्ये ज्याला काही न्याय नाही मिळाला तर त्यांनी कोर्टात यावं. या पहिलेच मागासवर्गीय लोकांमध्ये पैसे नाही त्यांच्याजवळ आणि ते स्वतःचा न्याय मागण्यासाठी ते कोर्टात जातील, ही भूमिका कशी होऊ शकतं. राज्याला अन्याय करायची व्यवस्था त्या माध्यमातून दिली गेली असेल तर माननीय सुप्रीम कोर्टाने याचा पुन्हा रिव्ह्यू करावा अशी विनंती आमची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.